आज मी एक भन्नाट हेल्दी फ्युजन रेसिपी बनवणार आहे। पालक आणि ब्रोकोली यांना एक फ्युजन टच देऊन एक हेल्दी कटलेट बनवणार आहे। तर सगळ्यात आधी मी इथे कॉर्न आणि ब्रोकोली उकडून घेतला आहे आणि पालक सुद्धा शिजवायला ठेवलेला आहे। आता एका मिक्सरमध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्ता टाकून पेस्ट करायची आहे। ही पेस्ट जरा थिक ठेवायची म्हणजे कटलेटला छान टेक्स्चर मिळेल। आता या पेस्टमध्ये मी थोडासा शिजवलेला पालक बारीक चिरून घातलेला आहे। बाइंडिंगसाठी यामध्ये 1.5 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलंय। यामुळे कटलेट घट्ट आणि कुरकुरीत होतात। त्यात मसाल्यांमध्ये आमचूर पावडर, जिरे, धणे पावडर, थोडं दालचिनी पावडर, मिरची पावडर, मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळं मिसळायचं आहे। आता शेवटी मी थोडं किसलेलं गाजर घातलंय। रंग पण छान येतो आणि हेल्दी पण आहे। आता हे मिश्रण हाताने लहान गोलसर आकार देऊन नॉनस्टिक पॅन मध्ये शॅलो फ्राय करायचं। ब्राउन गोल्डन कलर येईपर्यंत मी हे शॅलो फ्राय केले आणि हा कलर आला की समजायचं कटलेट तयार आहे आणि ते व्यवस्थित शिजलंय। मी बाकीचे पण कटलेट शॅलो फ्राय करून घेते। मला हे कटलेट रोलमध्ये खायला जास्त आवडतं। त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेऊन ओवा, कलोंजी आणि चवीनुसार मीठ एकत्र करून पीठ मळून घेतलं आणि थोडा वेळ 15 मिनिटं तरी मी मुरत ठेवलं। रोल मध्ये सर्व करण्यासाठी सगळ्यात आधी चपातीवर शेजवान चटणी पसरवायची। मग पालक ब्रोकोलीचं कटलेट ठेवायचं। आवडत असेल तर थोडं चीज किसून घालायचं आणि टेस्टसाठी केचप आणि मग एकदम घट्ट रोल करायचा। आपला हेल्दी, टेस्टी आणि फ्युजन स्टाईल पालक ब्रोकोली कटलेट रोल तयार आहे। हा रोल तुम्ही टिफिनमध्ये, ट्रॅव्हलसाठी किंवा इव्हनिंग स्नॅक म्हणून सुद्धा मस्त लागतो। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।